गुढीपाडवा, शकशालिवाहन आणि सातवाहन राज्य यांचा संबंध माहिती आहे काय तुम्हाला? चला तर मग ऐकूया. चैत्र शुद्ध प्रतिपेला मार्च किंवा एप्रिलला साजरा होणारा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक. याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले. तसेच ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून त्याला ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार सातवाहन वंशातील राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी शकांचा म्हणजेच परकीयांचा पराभव करून त्यांना देशाबाहेर हकलून दिले. या विजयाचं प्रतीक म्हणजेच गुढी उभारणे. गौतमी पुत्र सातकर्णी याला शालिवाहन म्हटले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवाहन शकाची सुरुवात झाली असे मानले जाते. स्वातंत्र्य हा केवळ नववर्षाचा सण नसून तो महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून देखील ओळखला जातो, कारण त्यांनी परकीय सत्तेचा नाश केला होता. शालिवाहन शकाची कालगणना ही इसवी सन 78 पासून सुरू झाली. महाराष्ट्रात गुढीपाडवा तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये युगादी म्हणून हा सण साजरा होतो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव चेटीचंड याच दिवशी साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शंभू राजांनी रक्षण केलेली ही संस्कृती, सनातन धर्मासाठी नेहमी आपण एकजूट राहू आणि हे बीज पुढील पिढीपर्यंत पोचवू, कारण आपण या मातीचे देणे आहोत. हीच नवीन वर्षाची इच्छा.